ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज आपल्या भारतामध्ये अहिल्याबाई होळकर जो गुन्हेगार असतो ना, त्या गुन्हेगाराला लगेच शिक्षा द्यायची परंपरा होती. कडिलोट करायची, हत्तीच्या पायाखाली द्यायची. अहिल्याबाई होळकरनं तिच्या स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली द्यायला सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांनी काही जे गुन्हेगार होते त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं, कडिलोट केला. पण आपलं हे भ्रष्ट सरकार आहे मोदी, अच्छा दिन आएगी, आणि इथं काय आहे, सगळ्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जातं काय. आणि मग हा तुकाराम मुंडे बघा, रामदेव बाबा काहीतरी खोटी जाहिरात करून, चाटाटुटा मारून आणि कंपन्या काढून गाईचं गुमतीर पाजून आणि लोकांना लुटवत होता आणि सरकारला टॅक्स भरत होता. पण तुकाराम मुंडेंनी एक 4-5 दिवसामध्ये हे जे भेसळयुक्त जे अन्न आहे, भेसळयुक्त औषध आहे, हे सगळ्यांना त्यांनी धडा दिला. आणि मग चांगलं करतोय ना, मग हे सरकार कोणाचं आहे, BJP, आणि मग त्याची लगेच बदली. बघा, म्हणजे हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारं सरकार आहे. हे काय म्हणतं, आजचे दिन कायचे आजचे दिन आहे गे. आणि मग सगळ्या लोकांनी हा तुकाराम मुंडे जो आहे ना, याला पाठिंबा द्या आणि आपलं कल्याण करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.